सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भातला आहे की जे काही तुमचे लाभार्थी मॅपिंगमध्ये पडत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला मॅपिंग करायची आवश्यकता आहे की नाही, का या ॲपमधूनच तुम्ही त्या लाभार्थ्याचं मॅपिंग करू शकता आणि तुमचा तो लाभार्थी जो आहे तो मॅपिंगमधून जाऊन तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम यांना दिसणार आहे त्यांच्या डॅशबोर्डला. तर जे काही तुमचे लाभार्थी तुम्ही फॉर्म तर भरत आहात परंतु ते तुमचे लाभार्थी तुम्हाला तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम यांना दिसत नाहीत, ते लाभार्थी कुठे जात आहेत तर ते तुमच्या मॅपिंगमध्ये पडत आहेत. तर हे मॅपिंग तुम्ही कुठून करून घ्यायचं किंवा करायची आवश्यकता आहे का नाही या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्या लाभार्थ्यांना मॅपिंग करायला सांगण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला देखील कुठे देखील फिरण्याची आवश्यकता नाही. मॅपिंग करण्यासाठी तुम्ही 1-2 मिनिटांमध्ये त्या लाभार्थ्याचं मॅपिंग या ॲपमधूनच करू शकता आणि त्यानंतर तुमचा लाभार्थी मॅपिंगमधून जाणार आहे आणि तुमच्या ज्या काही पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्यांना त्यांच्या डॅशबोर्डला लाभार्थी दिसणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, मी हे वेबसाईटमध्ये लॉग इन केलेलं आहे. याच्यानंतर आपण पाहूया की डेटा एंट्रीमध्ये जाऊन तर ॲपमध्ये देखील हा ऑप्शन उपलब्ध आहे. तर जर तुमचा लाभार्थी तुम्ही रजिस्टर केला आहे परंतु तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम यांना दिसत नाही आहे तर तुम्ही नक्की तुमचा लाभार्थी या मॅपिंग स्टेटसमध्ये चेक करा त्या लाभार्थ्याचं नाव तुमच्या दिसत आहे का. जर तो तुमचा लाभार्थी या मॅपिंगमध्ये पडला असेल तर तो निश्चितच तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम यांना दिसणार नाही आहे. तर याच्यासाठी तुम्हाला तो लाभार्थी त्या मॅपिंगमधून जाण्यासाठी कोणत्याही ऑनलाईन सेंटरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही किंवा लाभार्थ्यांना बँकेमध्ये सांगण्याची आवश्यकता नाही किंवा पोस्टामध्ये जाण्याची आवश्यकता नाही किंवा तर तुम्ही एकच फक्त काम करायचं आहे. जे काही तुमचे लाभार्थी या मॅपिंगमध्ये पडले आहेत तर त्याचं तुम्ही मॅपिंग तुमच्या ॲपमधून करू शकता. सुरुवातीला तुम्हाला हा जो पर्याय दिसत आहे चेक मॅपिंग स्टेटस प्री रजिस्टर बेनिफिशरी, म्हणजे ज्या काही तुमच्या बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी अगोदरच तुम्ही रजिस्टर केले आहेत जे की मॅपिंग त्यांचं स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे जर तुमचा लाभार्थी भरला आहे पण दिसत नाही तर तुम्ही कुठे चेक करा, या मॅपिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमचा लाभार्थी चेक करा. तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये जाऊन दाखवते. तर जर तुमचा लाभार्थी तुमच्या मॅडमना दिसत नसेल तर कदाचित तो या मॅपिंगमध्ये पडलेला असू शकतो. तर मॅपिंगमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या लाभार्थ्याचं नाव दिसणार आहे, यांची पूर्ण माहिती दिसणार आहे. त्यानंतर पहा, इथे एक ऑप्शन आहे तो म्हणजे चेक मॅपिंग NCPI मॅपिंग स्टेटस. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, त्या लाभार्थ्याचं स्टेटस चेक करायचं आहे. परंतु याच ऑप्शनवरून तुम्हाला तुमचा जो काही लाभार्थी आहे तो या मॅपिंगमधून जाणार आहे. तर तुम्हाला त्या लाभार्थ्याला कुठेही जाण्यास सांगायचं नाही आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा जो ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. तर मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवते. तर याच्यावरती तुम्ही जेव्हा टच कराल तेव्हा अशा प्रकारे वेबसाईटवरती असं पेज येतं. तर हे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये काय येणार आहे ते. तर पहा, इथं सुरुवातीला जेव्हा तुम्ही पहिल्या वेळेस त्याच्यावरती टच कराल त्यावेळेस प्रत्येकाला असाच मेसेज येणार आहे की बेनिफिशरी आधार इज नॉट मॅप्ड विथ NCPI. तर हा जो नोटिफिकेशन आहे ते काय आहे, तर तुमचा जो लाभार्थी आहे या बेनिफिशरी त्याचं मॅपिंग स्टेटस आधार मॅप्ड नाही आहे असा तुम्हाला मेसेज येणार आहे. तर आला तरी तुम्ही काय करायचं आहे, हे नोटिफिकेशन वाचायचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो ओकेचा ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. जरी तुमचं मॅपिंग झालेलं नसेल तरी तुम्ही पहा पुढच्या वेळेस आता काय होणार आहे ते. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त या ओकेवरती टच करायचं आहे. या ओकेवरती जेव्हा तुम्ही टच करता तेव्हा पुन्हा एकदा हेच पेज तुमच्या समोर येतं आणि पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे, चेक मॅपिंग स्टेटस ह्याच्यावरती टच करायचं आहे. तर पहा, तुमच्यासमोर मी करून दाखवते आहे. याच्यावरती टच केल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचं पेज येणार आहे आणि हे झाल्यानंतर पहा तुम्ही पुढची प्रोसेस. तर पहा, काही वेळेस काय होतं की जे आपली
ॲप्लिकेशन आहे किंवा वेबसाईट आहे याच्यावरती काम करण्यासाठी अडचणी येतात, परंतु तेच कंटिन्यू मी करत राहिल्यानंतर पहा इथं आलेलं आहे की बेनिफिशरी आधार हॅज बीन मॅप्ड विथ NCPI सक्सेसफुली. तर तुम्ही पाहिलं समोर व्हिडिओमध्ये मी किती वेळा त्या ऑप्शनवरती गेले, तर 3 वेळा त्या ऑप्शनवरती गेले. मी सांगताना तुम्हाला 2च वेळेस सांगणार होते, कारण की जेव्हा वेबसाईटचं किंवा ॲपचं हे काम रेग्युलरली व्यवस्थित चालत असतं त्यावेळेस मात्र तुम्ही जेव्हा पहिल्या वेळेस करता त्यावेळेस तुम्हाला अनसक्सेसफुली येतं, त्यानंतर लगेच हा बेनिफिशरीचा आधार मॅप्ड हा सक्सेसफुली हा मेसेज दुसऱ्या वेळेस येतो. परंतु जी आपली ॲप आहेत आणि वेबसाईट आहेत ते व्यवस्थित काम करत नाहीत, त्यांना वेळ लागत आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती 2, 3 किंवा 4 वेळा ट्राय करू शकता. असं केल्यानंतर पहा हे बेनिफिशरीचं आधार हॅज बीन मॅप्ड असं नोटिफिकेशन आलेलं आहे. आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो ओके आहे याच्यावरती टच करायचा आहे. तर काय झालेलं आहे, आपल्या बेनिफिशरीचा आधार हे मॅपिंग झालेलं आहे. तर याच्यावरती मी ओकेवरती टच करते. पहा ओकेवरती टच केल्यानंतर ही बेनिफिशरी आता आधार मॅपिंगमधून गेलेली आहे आणि निश्चितच तुमच्या जे काही पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्यांच्या डॅशबोर्डला किंवा जे SO लॉगिन आहे त्याच्यावरती ही लाभार्थी तुमचा दिसणार आहे आणि त्याचं फॉर्मचं तपासणी करता येणार आहे. तर पहा तुम्हाला मी समोर दाखवलं की कोणत्याही सेंटरमध्ये किंवा बँकेमध्ये लाभार्थ्यांना पाठवण्याची आवश्यकता नाही. फक्त आपलं जे मॅपिंग स्टेटस आहे याच्यावरती टच करून तुम्ही तुमचा मॅपिंगमधला लाभार्थी काढू शकता आणि तो लाभार्थी पुढे दिसणार आहे. सर्वात पहिलं म्हणजे जर तुमचा बेनिफिशरी तुम्ही रजिस्टर केली आहे परंतु दिसत नसेल तर मात्र तुम्हाला आधार मॅपिंगमध्ये चेक करू शकता ती बेनिफिशरी. त्यानंतर आपला जो स्टेट मिसमॅच आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती बेनिफिशरी सर्च करू शकता आणि तिसरं जे आहे ते फेस कॅप्चरमध्ये तुम्ही बेनिफिशरी सर्च करू शकता. तर यापूर्वी मी तुम्हाला स्टेट मिसमॅचमधील लाभार्थी कशा प्रकारे तुम्ही त्या ऑप्शनमधून घालवू शकता त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे, किंवा फेस कॅप्चर प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी कशी घालवू शकता याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. आणि आपण आता मॅपिंग कशा प्रकारे करू शकतो आणि मॅपिंगमध्ये पडलेले लाभार्थी तुमचे कसे जातील याचा हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध करून दिलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.